हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. प्रेम हे चांगलं असतं, परंतु त्याहून चांगली असते क्षमा. आणि जेव्हा प्रेम आणि क्षमा एकमेकांमध्ये मिसळत असतात, त्यावेळेला त्याच्यासारखं दुसरं सुंदर ह्या पृथ्वीतलावर काहीच नसतं, कारण ते असतं साक्षात परमेश्वराचं स्वरूप. क्षमा हे परमेश्वराचं स्वरूप आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देखील क्षमा ह्या विषयावरती बरंचसं चिंतन आपल्यासमोर ठेवत असतो. प्रायश्चित्त काळामध्ये क्षमेवरती खास भर देण्यात आलेला असतो. एक क्षमा म्हणजे परमेश्वराची क्षमा मागायची आणि त्याच्यासाठी प्रायश्चित्त साक्रामेंट घेण्याची शिफारस केली जात असते. पण दुसऱ्या प्रकारची क्षमा म्हणजे एकमेकांना क्षमा करायची. कधी कधी दुसऱ्यांनी आपल्याला दुखावलेलं असतं, आपण त्या व्यक्तीविषयी मनामध्ये अढी बाळगून असतो, त्या व्यक्तीला क्षमा करून सोडून द्यायचं. कारण सुडाचं समाधान क्षणभंगूर असतं, क्षमेचं समाधान आयुष्यभर पुरणारं असतं. आणि दुसरीकडे आपण कधी कधी दुसऱ्यांना दुखावलेलं असतं, परंतु त्या व्यक्तीची क्षमा मागण्याची नम्रता आपल्यामध्ये नसते. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या नम्रतेचं आज्ञाधारकपणाचं उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे. क्रूसावरून त्याने आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केलेली आहे की बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. क्षमा करायची आणि क्षमा मागायची, त्यासाठी समेटावरती ह्या दिवसात विशेष भर देण्यात येत आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जर तू आपले अर्पण घेऊन बेदीसमोर येत असशील आणि तुझ्या लक्षात आलं की आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काहीतरी आहे, तर आपलं दान तिथेच ठेव. प्रथम जाऊन समेट कर आणि मगच येऊन आपले दान अर्पण कर. एवढा मोठा सन्मान समेटाचा प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. इतकंच नाही तर पेत्राने जेव्हा त्याला विचारलं की मी माझ्या भावाने माझा अपराध केला असता त्याला किती वेळा क्षमा करायची, 7 वेळा का? आणि असं म्हणत असताना पेत्राला वाटलं की आपण खूप सांगितलं, कारण यहुदी समाजामध्ये 3 वेळा क्षमा करण्याचा प्रघात होता. 4थ्या वेळेला शिक्षा करायची. आणि पेत्राला वाटलं की मी 7 वेळा म्हणत आहे म्हणजे खूप वेळा म्हणत आहे. परंतु येशू सांगत आहे, मी तुला सांगतो 7च्या 70 वेळा तू क्षमा करायची. म्हणजे कुठल्याही प्रकारे क्षमेचं दान देत असताना ते मोजायचं नाही, क्षमा करत राहायचं. कोणी कसंही वागो, मला क्षमा करत राहायला पाहिजे. त्यासाठी उदाहरण आहे साखरेचं. साखरेला कोणी मीठ म्हटलं, साखरेला कोणी मसाला म्हटलं, साखरेला कोणी कडू कारेलं म्हटलं, म्हणून साखर कडू होत नाही, ती गोडच लागते. ती साखर तुम्ही उभ्याने खा, बसून खा आणि चहामध्ये मिसळून खा, कुठल्याही पदार्थामध्ये घाला, ती गोडच लागणार. अगदी ख्रिस्ती माणूस देखील क्षमेचा मूर्तिमंत आदर्श असावा, अशी प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे की अमर्याद क्षमाशीलता अंगीकारण्यासाठी, समेट करण्यासाठी आपल्याला पाचारण करण्यात येत असतं. कधी कधी असा समेट सोपा नसतो. त्याही बाबतीत येशूने शिकवण दिलेली आहे. येशू म्हणतो की प्रथम एकांती आपल्या भावाला जाऊन त्याचा दोष दाखव. त्याने ऐकलं नाही तर 2 व्यक्तींना सोबत घे. त्या दोघांचंही ऐकलं नाही तर मंडळीकडे जाऊन सांग, म्हणजे समेट मंडळाकडे जायचं. त्यांचंही त्याने ऐकलं नाही तर मग मात्र तो परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा तुला हो. असं का म्हणण्यात आलेलं आहे? त्या व्यक्तीला आपण वाऱ्यावर सोडायचं का? नाही. तर त्या व्यक्तीची ती प्रवृत्ती आपल्यामध्ये येऊ नये म्हणून त्या व्यक्तीपासून थोडंसं दूर राहायचं, मात्र मनात कुठल्याही प्रकारे तिरस्कार बाळगायचा नाही. म्हणून ह्या काळामध्ये स्वतःशी समेट, देवाशी समेट, एकमेकांशी समेट आणि निसर्गाशी सुद्धा समेट करण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेला आपण निसर्गावरती अत्याचार करत असतो. प्लॅस्टिकचा वापर म्हणा, विजेचा गैरवापर म्हणा, पाण्याचा अपव्यय म्हणा, कधी कधी वस्तूंची देखील नासाडी म्हणा,
अशा प्रकारे आपण बऱ्याच वेळेला निसर्गावरती अत्याचार करत असतो. विषारी द्रव्ये समुद्रात सोडली जातात. विषारी वायू हवेमध्ये सोडले जातात. जलप्रदूषण, भूप्रदूषण, वायू प्रदूषण आणि त्यामध्ये आता ध्वनी प्रदूषण. ह्या सगळ्यांच्या बाबतीत आपण निसर्गाची क्षमा मागून त्याच्याशी समेट करण्यासाठी, त्या निसर्गाची काळजी घेण्यासाठी परमेश्वराकडे कृपा मागायला हवी. ती कृपा आपल्याला मिळावी म्हणून समेटाचा मूर्तिमंत आदर्श असलेला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकडे कृपा मागूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.